ताई फुलं आणले का? आणली ना. हे काय महाग असेल आज फुलं लय महाग असेल. कोणते आले? हे काय झेंडू इथं 250-260 रुपये किलो आहेत. त्यामुळं मार्केट यार्डला गेले आणि फुलं आणली. आता आपण हार बनवायचं. आता काहीतरी अस्तर बिजली ते नाही आणली का? खूप महाग आहेत. आपल्याला काही परवडणार नाही. अस्तर बिजली काल आणले असते तर स्वस्त भेटले. नाही, काल काय म्हणता उलटे महाग. काल पाडवा नव्हता. काल पाडव्याचे महाग. आज अस्तर एकदम गड्ड्यात नाही ना, लय महाग आहेत अस्तर. नाही असं एक 15-20 रुपये 100. कुठले 15-20 रुपये? आता कुठं हे महाग आहेत. हे 250 रुपये किलो आहे तिथं चौकात. तिथून कशा आणि तिथं आणले 120 रुपये किलो. बस वेगळे वेगळे 120 रुपये तरी भरपूर महाग झाले. हो ना काका, पण तरी आपल्याला आज 50-60 रुपये किलो राहते. महाराज 1 किलो असतील ना ते? प्रकट दिन आहे ना. 1 किलो असतील ते. 1 किलो नाही जास्त आहे. 1 किलो आहे की आपण यांना आहे ना वेगळे वेगळे करून देऊ. एक अलग अलग हे करायचं नाही, वेगळे ह्याच्या वेगळ्या माळा करा, ह्याच्या वेगळ्या करा. तुम्ही दोघं माळा करा, मी निवडून देते. मी साडी नेसायला जाते आणि ती पण आवरायला जाईल. मग तुम्ही माळा करा. एक घेऊन या. आमचे काका आणि आमच्या पुष्पाजी आता ह्याच्या माळा करणार आहेत. आम्ही फक्त फुलं निवडून देणार आहे. आणलीत फुलं, ती निवडून वेगळी वेगळी ठेवणार आहे. आणि बाकीचे आवरेपर्यंत काका आणि आमच्या पुष्पाजी दोघं जण माळा करणार आहेत. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्त एकच मिनिट. त्यांनी फुलांचं दुकान चालवलंय. म्हणजे फुलं विकायचा त्यांचा व्यवसाय होता. हळू बसा. आमच्या पुष्पाजींनी सांगितलं की त्या फुलांचा व्यवसाय करायचा. त्याच्यामुळे मग आम्ही फुलं आणतो आणि त्या हार करतात. त्यांनी सांगितलं की ताई आपण हार विकत नको आणायचे, आपण फुलं आणत जाऊ. चष्मा नाही तर मला पण दिसत नाहीये. ते संपलं. हा जा तू कपडे बदल. हा म्हणजे महाराजांचा प्रकट दिनाचा आपण अभिषेक करणार आहे. आता थोड्या वेळाने अर्ध्या तासाने तयारी झाली. तयारी चालली आहे ना ही. तुझे कपडे बदल आणि बाकीच्यांना पण आवरायला सांग. आज तिचा बेड पूर्ण काढून साफ. हा ती म्हणली आवरलंय सगळं. पूर्ण काढला होती ना, थोडस खालून काढत होती. ती ना खालीच सरकवून देती. किती म्हणलं तरी काय करायचं आता तिचं. लक्षात राहत नाही. तिचा हात दुखायला लागला की तिला कळत नाही काही. देते आतमध्ये ढकलून. म्हणते आज मी सगळं आवरलंय, माझा बेड आवरलाय सगळा. काकांनी मदत केली काकांनी खूप मदत केली. ठीक आहे. कसे असेच ठेवा. नाही द्यायला अजून दाखव. थांबा. मी चष्मा माझा तुटला काका काल परवा. उरलेला पण तुटला. तुकडे झाले त्याचे. गावली नव्हती परत राधाने आणली. बरं माझ्यापेक्षा काकांचे डोळे चांगले आहेत असं म्हणायची वेळ आली आता. नाही डोळे नाही हे असं नाही जात. शेंडा काढायला. अच्छा हा. काय बोलत आता मला. आता काय भांडाने आंघोळी उशिरा केली. बरं एक छोटा हार करा पुष्पाजी महाराजांना. छोटा. हा एक छोटा हार करा म्हणजे बाकीच्या फुलांच्या माळा करता येतील. बघा काकांना आमच्या वावता आलं पण मला वावता आलं नाही. हा म्हणून सुईत धागा वावायचं का. हे नाही गिरायकाचे नाही रेडीमेड कपडे. हा पण शिवत होते. धागा त्याच्यातला वडा.
हे बघा डोळे बंद करून सुद्धा असं हे तर केलं मोठ्या असं सोयी आहे व्हायचं. ते काच करायची सोय किती छोटी पाहिजे? असते हो. बरं मी आवडते माझं साडी नेसते. हा धरा. कारण ते सगळ्या भाज्या बिज्या काय काय आणायचं सामान आणायचं तर म्हणून मग ड्रेस घातला होता ना गाडीवर. अयो किती छान केलेत हार बघा आमचे काका. काका गेले का? काका गेले ना. मी साडी नेसली, फ्रेश झाले, साडी नेसली, तेवढ्या वेळात आमच्या पुष्पाजींनी आणि काकांनी हे बघा किती सुंदर हार केलेत. हे आमचं कुटुंब आहे. हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहे. आमच्या काकांनी केले बघा हार केलाय. म्हणजे आज 1 वर्ष झालं आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आपल्या आश्रमामध्ये सूर्योदयमध्ये. आणि प्रकट दिना दिवशीच प्रतिष्ठापना केली. त्याच्यामुळं महाराजांचा स्थापनेचा वाढदिवस आणि प्रकट दिन असे 2 औचित्य आहेत. त्याच्यामुळं मग थोडंसं सजावट करणं, छान सगळ्या गोष्टी करणं आणि नेमकी पाडवा आणि प्रकट दिन असं दोन्हीचं काय झालं काय द्यायचंय? हो देते. पेपर वाचायचंय का? देते 5 मिनिटांनी देते. हे आमच्या पुष्पाजींनी हार केलाय महाराजांना. हे बघा कारण त्यांचं हाराचं दुकान होतं. हे असा छान हार केलाय. हाराचं दुकान होतं त्यांचं. मागे पण मी सांगितलं होतं आमच्या पुष्पाजी हार करतात सगळे, कारण त्यांचं हाराचं दुकान होतं. तर हा सुंदर हार त्यांनी केलाय महाराजांसाठी. हे 2 कलरची फुलं आणली कारण ही फुलं जास्त आली ना पुष्पाची, ही कमी आली ना. त्यांनी गडबड केली बहुतेक, मला फसवलं वाटतं. कमी फुलं दिली ना. 1 किलो घेतले का? हो मग ही जास्त बरोबर यायला पाहिजे दोन्ही. हा बघा ना कमी आली की ही जास्त. ही थोडी मोठी आहे. हे 2च माळ आहेत. तिकडे पण 1 माळ आहे का? एकच आहे. केवढी आहे? हा नाही बरोबर आहे मग. काय का? हो बरोबर आहे. ते मोठी माळ आहे की ही पण. हे काय मला वाटलं एवढीच आहे म्हणून म्हणलं फसवलं मला त्याने. नाही काकांनी तुकडे तुकडे केले. नाही काकांनी पण अखंडच केली. आणि तुकडे करायचे. हे काय हे 2 बरोबर आहेत तेवढे. हे अशा छान 2 माळा, 1 हार आणि थोडी फुलं ठेवा. हा थोडी पूजेला फुलं ठेवा. आता पारायण आम्ही 3 दिवसाचं पारायण केले. आज 3रा दिवस आहे. तर ते पारायण संपवायचे म्हणजे पूर्ण करायचे. संपवायचे असं नाही म्हणायचं, पारायण पूर्ण करायचं. आणि मग आम्ही आश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांच्या हाताने आपण आपल्या सूर्योदयमध्ये अभिषेक करतो स्वामी समर्थ महाराजांचा. तर तो अभिषेक आपण करणार आहोत. काका छान झाले. काकांनी पटपट केलं पण आणि गेले पण. आमचे काका लय हुशार आहेत. साडी मी नेसून येऊन फ्रेश होईपर्यंत तुमच्या माळा पण झाल्या एकदम मस्त. हो ठेवा. मला वाटलं की दुकानदारांनी मला फसवलं. अर्ध्याच माळ दिसली. ही माळ पुष्पाजीकडे होती. मी म्हणलं सेम फुलं आणली ही पण ती पण आणि ह्याच्या एवढे माळा झाल्या, ह्याच्या कशा काय एवढ्या झाल्या. तर नाही मग त्यांनी सांगितलं की इकडं पण आहे. बरोबर आहे नाही फसवलं. 2 हो त्यांनी पण 2 बनवल्या. आता आपण 5 मिनिटांनी बांधून घेऊ. चला पारायण पूर्ण करून घेतो आम्ही. पारायण झालं की आपण सजू आणि अभिषेक करून घेऊ. नमस्कार श्री स्वामी समर्थ. आज महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि खूप प्रसन्न करणारा, आशीर्वाद देणारा, पावित्र्य असणारा आणि आपल्याला एक दिशा देणारा दिवस आहे. गेले 3 दिवस मी पारायण करते आणि आज 3रा दिवस आहे. म्हणजे शक्यतो प्रयत्न करते किती वेळ पाळण्याचा, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करण्याचा. परंतु माझ्या मागे ह्या सगळ्यांचा व्याप आहे. म्हणजे आपल्या सूर्योदय, आजी आजोबा, त्यांचं दुखणं खुपणं, काही भाजी आहे, हे नाही ते आहे, कुणीतरी आलं गेलं, हे सगळं करून पारायण करण्याचा प्रयत्न करते. आज 3रा दिवस आहे आणि जास्तीत जास्त सगळं पावित्र्य जपणं किंवा नीटनेटकेपणे करणं. सूर्योदयमध्येच पारायण करते मी. आणि पारायण झालं की आपण प्रकट दिवस आहे तो खूप चांगल्या पद्धतीने
आपल्या ऐपतीप्रमाणे सूर्योदयच्या आपण तो साजराही करणार आहोत. सगळ्या आजी आजोबांच्या हाताने आपण अभिषेक दरवर्षीच करतो. आजच्या दिवशीच आपण सूर्योदयमध्ये महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या काही दिवस अगोदर म्हणजे बाहेरून आलं की मला अशी तिथे मूर्ती आहे असा भास व्हायचा. आणि आमचे एक दादा आहेत, ते पुण्यातून बऱ्याच भाविकांना, स्वामी समर्थ भक्तांना ते अक्कलकोट वारी घडवतात. आणि त्या दादांनी, ते दादा सौंदनकर दादा, जे पुण्यातील विविध भक्त आहेत, जे स्वामी समर्थांचे भाविक आहेत, तर त्यांना पुणे ते अक्कलकोट अशी वारी घडवतात. आणि त्याच्याच सोबत आमच्या सुलभाताई, माझी मैत्रीण आहेत, पोलीस खात्यामध्ये आहेत, प्रचंड स्वामी भक्त आहेत. म्हणजे जळी स्थळी काष्टी सगळी जिकडे तिकडे त्यांना स्वामीच दिसतील इतक्या त्या भक्त आहेत स्वामींच्या. आणि त्यांनी त्यांच्या मैत्रिणी ज्या आहेत सुलभाताईंच्या, स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या सौंदनकर दादांच्या सगळ्या शिष्या, तर त्या सौंदनकर दादांनी सांगितलं की इथे आपण एक मूर्ती देऊयात ताईंच्या आश्रमात. आणि आजच्या दिवशी इथे आणून अगदी विधिवत सगळ्या गोष्टी करून स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तो आजचा दिवस. आणि त्यामुळे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. महाराज आले होते आजच्या दिवशी. आणि जेव्हा महाराजांचं आगमन झालं होतं इथे, तेव्हा आपलं काही युट्यूब चॅनल आपण होतं, परंतु आपण त्याच्यावर काही टाकत नव्हतो, कारण त्याच्यातलं मलाही एवढं काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर किंवा अगोदर मी तोही व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी नक्की आवर्जून टाकेन. कारण छोटे खाणी पण खूप छान असं प्रसन्न वातावरणामध्ये महाराजांचं आपण आगमन झाल्यावर स्वागत केलं होतं, त्यांची प्रतिष्ठापना केली होती. आणि आमची सगळ्यांची, माझी आणि सगळ्या आजी आजोबांची मनाची इच्छा पूर्ण झाली होती. त्या दिवसापासून ते आजपर्यंत असं कधीच वाटलं नाही की काहीतरी कमी पडेल, काहीतरी त्रास होईल, असं होईल तसं होईल. कायम मी असं म्हणते की तुम्ही करते करविते तुम्ही आहात. निमित्त मला निवडले त्याच्यासाठी मी धन्यवाद मानते महाराजांचे. आणि तुमचीच मी एक काय म्हणतो शिष्य आहे आणि तुम्ही मला हे काम करण्यासाठी नेमलंय आणि ते मी सेवेचं कार्य करते असं मी रोजच म्हणते. म्हणजे आणि करते करविते तुम्ही आहात. त्यामुळं आज महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीचा, आगमनाच्या, आपल्या इथं प्रतिष्ठापना केल्याच्या दिवशीचा असा खूप छान आनंदमयी वातावरणाचा दिवस आहे. त्यातच आज आपल्या एका दाते आहेत ताई, फाटक, आपल्या सूर्योदयचे दाते आहेत आणि त्यांचं आडनाव आहे फाटक. फाटक म्हणतो, फाटक काकू म्हणतो, फाटक मॅडम म्हणतो त्यांना. तर त्यांनी आपल्या सूर्योदयच्या आजी आजोबांसाठी आज गोडाचं म्हणजे पुरणपोळीचं जेवण बनवायला सांगितलंय. म्हणजे बघा कसं असतं की महाराजांचं आगमन प्रकट दिना दिवशी आपल्या इथे झालं आणि त्या दिवशी आम्ही गोडधोड केलं होतं, पुरणपोळीच केली होती. कारण तो दिवसही खूप महत्वाचा होता, मोठा होता. आजही तेवढाच मोठा आहे. आणि आज कुठल्या तरी दात्यांनी आपल्या सगळ्या आजी आजोबांना पुरणपोळीचं जेवण दिलेले, तेही आपण थोड्या वेळाने बघणारच आहे. आता पुढचं सगळं मी विधिवत करून घेते पारायणाचं. त्याच्यानंतर आपण अभिषेकाचा पण छोटासा व्हिडिओ टाकणारच आहोत. कारण सगळ्या आजी आजोबांचा हात लागला पाहिजे आणि त्यांनाही जगत असताना पुण्य मिळालं पाहिजे, हा हेतू कायमच असतो माझ्या मनात. आणि त्याप्रमाणे आपण पुन्हा एकाच्या हाताने नाही तर सगळ्यांच्या हाताने आपण अभिषेक करतो.